संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, कारवाई नक्की होणार, देवेंद्र फडणवीसांनी बीडच्या जनतेला दिला विश्वास। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणातील 7 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जात आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे। या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली। या कार्यक्रमावेळी जाहीर भाषणादरम्यान त्यांनी संतोष देशमुखांचा उल्लेख केला। बीडमधील आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या शिंपोरा ते खुंटेपळ पाईपलाईन कामाची पाहणी आज देवेंद्र फडणवीसांनी केली आणि यावेळी बोगदा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला आणि यावेळी देवेंद्र फडणवीसांनी जोरदार भाषण केलं आणि या भाषणावेळी त्यांनी संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई होणार असं जाहीरपणे सांगितलं। संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही अशी प्रत्येकावर कारवाई होईल हा विश्वास तुम्हाला देतो। माझ्या बीडच्या जनतेला विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली। आपल्यालाही अशाच प्रकारे सर्वांना एकत्र नांदायचं आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मी तुम्हाला विश्वास देतो की काळजी करू नका, जसं हे काम न होणारं प्रयत्न आपण सगळ्यांनी केले, तुम्ही केले म्हणून झालं, पुढचंही काम निश्चितपणे करू आणि या मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे हे पाणी आपण पोचवू। खरं म्हणजे आज या निमित्ताने आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो। आणि माझी बीडच्या जनतेला विनंती आहे, आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत। छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली। आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी नांदायचं आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू। एक जो इतिहास बीडचा धस साहेबांनी सांगितला, ताईंनी सांगितला, एवढी मोठे मोठे लोक या बीडनी आपल्याला दिलेले आहेत, तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली अशा प्रकारच्या बीडचा इतिहास तयार करण्याकरता आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहील, एवढंच या निमित्ताने सांगतो। पुन्हा एकदा ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड।